नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध मोर्चा। हिंगणघाट शहर व ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे प्रीपेड व स्मार्ट मीटर बसवल्यास धोके व अडचणींबाबत उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे तथा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे तसेच तालुका प्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय हिंगणघाट यांना धडक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले। स्मार्ट आणि प्रीपेड मीटर योजनेवर चर्चा सुरू असताना योजनेशी संबंधित काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत। सरकार आणि महावितरण कंपनीने योजनेचे समर्थन करताना दिलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर वास्तव अधिक चिंताजनक आहे। स्मार्ट मीटरची किंमत रुपये 2610 सिंगल फेज व 4050 थ्री फेज आहे। मात्र प्रीपेड मीटरसाठी प्रत्यक्ष खरेदीमध्येही किंमत जवळपास दुप्पट म्हणजेच 11,987 झाली आहे। त्यामुळे ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो। याशिवाय मीटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही। प्रीपेड मीटरसाठी होणारा खर्च वीज दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकांकडून वसूल केला जाणार आहे। अंदाजे 30% पैसे प्रति युनिट वाढ हा ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा असेल। अंदाजे 30 पैसे प्रति युनिट वाढ हा ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा असेल। त्यामुळे वार्षिक 3000 कोटींचा अतिरिक्त भार पडेलच। तसेच ग्राहकांचे हक्क वीज कायदा 2003 च्या कलम 47(5) नुसार ग्राहकाला पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे। मात्र महाराष्ट्रात प्रीपेड मीटरसाठी सक्ती केली जात आहे। त्यामुळे कायद्याचं उल्लंघन होत आहे। इंटरनेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या भागांमध्ये रिचार्ज प्रक्रिया अडथळे येतील। अशा स्थितीत ग्राहकांना वारंवार डिस्कनेक्शनला सामोरे जावे लागू शकते। राज्यातील 2 कोटी लहान ग्राहकांना प्रीपेड मीटर योजनेचा कोणताही फायदा होणार नाही। उलट त्यांना अतिरिक्त खर्च आणि तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागेल। 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना हा भार टाकला जात आहे। तसेच प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीनंतर महावितरणाच्या अकाउंट आणि बिलिंग विभागातील सुमारे 20,000 आणि मीटर रीडिंग करणारे 30,000 रोजगार कायमचे कमी होणार आहे। त्यामुळे नवीन रोजगार निर्मितीही प्रभावित होणार आहे। या केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीज क्षेत्राचे खासगीकरण हळूहळू सुरू आहे। ही अत्यावश्यक सेवा राहण्याऐवजी खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी वस्तू बनेल। त्यामुळे ग्राहकांचं शोषण होण्याची शक्यता दाट आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हिंगणघाटच्या डिव्हिजन ऑफिसवर सन्माननीय पावडे साहेबांना आम्ही निवेदन घेण्याकरता इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे इथे सर्व शिवसैनिक व जनतेचा ज्या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात आता उद्रेक होणार आहे, संताप आहे, तो विषय असा आहे की सध्या राज्यामध्ये संपूर्ण MSCBच्या वतीने एक 2 करोड ते 2.5 करोड काहीतरी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर हे लावण्याचं धोरण सरकारतर्फे निश्चित झालेलं आहे। आणि हे मीटर जर लावले तर सामान्य जनता यामध्ये निश्चितच होरपळून निघणार आहे। आणि सामान्य जनतेच्या मागे शिवसेना नेहमी उभी राहिलेली आहे। आणि म्हणूनच आज आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या पहिले शिवसेनेने आंदोलनाचं पहिले पाऊल हिंगणघाटमध्ये उचललेलं आहे की हिंगणघाट ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये या स्मार्ट मीटरचं लावण्याचं काम या MSCB वितरण कंपनी MSCBने केले नहीं पाहिजे ही चेतावनी देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।